विविध भारती पुणे. ठळक बातम्या. देशात काल दिवसभरात कोविड-19चे 45,230 नवे रुग्ण आढळले तर 469 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. काल 53,285 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंतच्या कोविड रुग्णांची एकंदर संख्या 82,29,313 झाली. सध्या 5,61,908 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 75,44,798 नागरिक बरे झाले आहेत. देशात या आजारामुळे झालेल्या मृतांचा आकडा 1,22,607 वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आज सकाळी ही माहिती दिली. कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव टेड्रोस अॅडॅनॉम घेब्रेयेसस यांनी विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला कोविडची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत, मात्र खबरदारी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व दिशानिर्देशांचं पालन करत घरून कार्यरत राहीन असं त्यांनी काल ट्विटमधून कळवलं आहे. छत्तीसगडच्या बस्तर या आदिवासी भागातल्या दंतेवाडा जिल्ह्यात 27 माओवादी पोलिसांना शरण आले आहेत. या माओवाद्यांपैकी 5 जणांना पकडून देण्यासाठी यापूर्वी इनाम देखील जाहीर करण्यात आलं होतं. दंतेवाडा जिल्ह्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बसरूर पोलीस स्थानकात त्यांनी काल शरणागती स्वीकारली. बेस्ट सेवेसाठी दाखल झालेल्या एसटी चालक आणि वाहकांनी काल निवासाच्या ठिकाणी होत असलेल्या गैरसोयीच्या निषेधार्थ आंदोलन केलं. बेस्ट सेवेसाठी एसटीचे 500 कर्मचारी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र त्यांच्या निवासाची सोय असलेल्या हॉटेलची स्वच्छता योग्य पद्धतीने झालेली नाही, शिवाय जेवणही निकृष्ट दर्जाचे दिले जाते असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 मिनिटांनी.